नमस्कार. भारतभूमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी राजबनकर. आपण बुद्धभूमी मावसा इथं आलो आहोत. अनेक ठिकाणी भिंतीवरती पोस्टर बघून, पेपरच्या जाहिराती बघून, अनेक समाज बांधवांच्या तोंडची चर्चा ऐकून आपण मावसाळा येथील भंतीजी यांची भेट घेण्यासाठी आलो आहोत. भंतीजी खूप चर्चेत असल्याचं कारण असं आहे की त्यांचा छत्रपती संभाजीनगर टीव्ही सेंटर येथे गौरव सोहळा ठेवण्यात आलेला आहे. तो का ठेवण्यात आला आहे आपण स्वतः भंतीजीकडूनच जाणून घेऊया. नमस्कार. नमो बुद्धाय. जय भीम. प्रथमतः बी भारतभूमी या सर्व दर्शकांना मी प्रथमतः धन्यवाद देतो आणि सर्व त्यांच्या टीमला की आज स्वतः ते बुद्धभूमी मावसाळा इथे येऊन प्रत्यक्षात आज ते आमच्याशी हितगुज चर्चा करत आहेत. त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप अभिनंदन, सर्वांना शुभेच्छा देतोय. सरांनी जो प्रश्न केला की बा जिकडे तिकडे वॉल पोस्टर्स, पत्रिका, पेपरला बातम्या बघितल्या आणि औरंगाबाद शहरामध्ये मौलाना आझाद सेंटर मजनुल गार्डन या ठिकाणी येत्या 6 जून 2025 शुक्रवार रोजी दुपारी ठीक 1 वाजेला उपासकांनी माझा जो कार्यकर्तृत्व गौरव सोहळा आयोजित केलेला आहे. तुम्हाला माहिती असेल आणि संपूर्ण महाराष्ट्रातील उपासक उपासिकांना बुद्धभूमी ही परिचित आहे. या ठिकाणी मागील 25 वर्षापासून मी या ठिकाणी वास्तव्याला आहे. सुरुवातीचे 10 ते 15 वर्ष इथे खूप संघर्षामध्ये गेलेले आहेत. ही बुद्धभूमी मावसाळा हे जे नंदनवन बनलेलं आहे ही काही सहजासहजी हे असंच उपलब्ध झालं असं नाही. कारण या भूमीसाठी मी गेल्या 20 वर्ष संघर्ष केला. या ठिकाणी कुटी जाळली, कुटी तोडली, समाजकंटकांनी माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप केल्या, वेगवेगळ्या पोलीस केसेस केल्या, पण ते खोट्या नाट्या असल्यामुळे ते त्याच्यामध्ये सक्सेस झाले नाहीत. आणि हे सर्व प्रकरण सर्व औरंगाबाद शहर, औरंगाबाद जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील सर्व उपासकांना परिचित आहे. आणि एवढा संघर्ष करून सुद्धा या ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा येथे आपण थायलंड देशातून भगवान बुद्धाच्या अस्थि धातू या ठिकाणी आपण उपलब्ध करून घेतल्या. अखिल भारतीय भिक्खू संघाचे प्रचार मंत्री, जे की आता हयातीत नाही, मागच्या वर्षी त्यांचं निधन झालं, असे अखिल भारतीय भिक्खू संघाचे प्रचार मंत्री भदंत प्राध्यापक सुमित बोधीजी महास्तवीर